अमोल देशमुख स्वागत करतो। तलाठी भरती 2025 मध्ये तर काही येणार नाही, पण 2026 मध्ये जी तलाठी भरती येणार आहे तर त्या उद्देशाने जर तुम्ही फायनल इयरला जरी असाल तरीही तुमची आतापासून तयारी असायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वर्षी ज्यावेळेस जून जुलैमध्ये तुमचे पेपर येतील त्यावेळेस तुमची तयारी पूर्णपणे झालेली असणार आहे। त्या उद्देशाने किंवा या अगोदर तुम्ही समजा कुठली परीक्षा दिलेली नाहीये, जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि तलाठीचा ग्लॅमर पाहून तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण एक तलाठी भरती परीक्षा जी आहे त्याची तयारी करायला पाहिजे, एक संधी आहे तुमच्याकडे। पण आता आजच्या या व्हिडिओमध्ये फ्रेशर जर तुम्ही बिगिनर असाल तर बिगिनर जे विद्यार्थी आहेत तर ते सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या चुका करतात आणि या चुका अशा असतात ना की या कायमच्या घर करून राहतात। म्हणजे या चुकांशिवाय तुमचा जो अभ्यास जो आहे ना तर तो व्यवस्थित होतच नाही। या चुका अवॉइड केल्या ना तर तुमची शार्प क्रिस्टल क्लिअर असा माइंडसेट तयार होईल आणि जेणेकरून तुमची तयारी देखील जी आहे तर ती जबरदस्त होईल ना। आता आजचा हा जो व्हिडिओ आहे हा एकदम जबरदस्त विषय आहे। तलाठी परीक्षेमध्ये नवीन जे विद्यार्थी आहेत किंवा बिगिनर्स जे आहेत तर त्यांच्याकडून कुठल्या टॉप 5 चुका होतात आणि त्या चुका टाळायच्या कशा। कारण खरं सांगायचं तर विद्यार्थी जे आहेत ना तर ते कमकुवत नाही आहेत, तर विद्यार्थी फक्त काय की चुका ओळखत नाहीये। आणि आज आपण या सगळ्या चुका ज्या आहेत ना त्या एक एक करून समजून घेणार आहोत आणि याच्यावरती उपाय सुद्धा पाहणार आहोत। रिअल प्रॅक्टिकल जमिनीवर उतरलेले सोल्युशन्स जे आहेत ना तर ते मी तुम्हाला सांगणार आहे। चला सुरुवात करूया। तत्पूर्वी बघा, आपली ही जी तलाठी भरती 2026 साठी जी आहे ना तर ही बॅच आपण सुरू केलेली आहे। 15 तारखेपासून यामध्ये लेक्चर्स जे आहेत तर ते नियमितपणे सुरू होणार आहेत। यामध्ये तुम्हाला पंच कमिटी शिक्षक लोक जे आहेत, मी इंग्रजी आणि करंट अफेअर शिकवणार आहे। आपले संभाजी सर तुम्हाला मॅथ रिझनिंग शिकवणार आहे। विकास सर तुम्हाला पॉलिटी आणि मराठी शिकवणार आहे। इकॉनॉमिक्स आणि सायन्स तुम्हाला मॅडम शिकवणार आहेत। GK GS मधला जो राहिलेला भाग आहे, हिस्ट्री असेल, इतिहास, भूगोल असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बागुल सर घेणार आहेत। म्हणजे अशी पंच कमिटी जी आहे तर ती जबरदस्त पद्धतीने तुमची तयारी करून घेणार आहे। तर चला आता बघूया तुमच्या किंवा बिगिनरच्या ज्या 5 चुका असतात तर त्या कुठल्या आहेत। आता सर्वात पहिली मोठी चूक म्हणजे काय आहे की नवीन विद्यार्थी जे करतात ना तर ते एखाद्या मित्रांना सांगितलं की तलाठी परीक्षा येते आणि ती लगेच तो काय करतात की 2-3 पुस्तकं घेतो, यूट्यूब उघडतो, नोट्स पाहतो, व्हिडिओ पाहतो आणि सगळं काही एकदमच सुरू करतो। म्हणजे डायरेक्शन लेस, म्हणजे डायरेक्शन नसलेला अभ्यास जो आहे ना तर तो काही कामाचा नसतो। मला सांगा, तुमची स्पीड आहे पण तुम्हाला कुठल्या डायरेक्शनला जायचं आहे तेच माहित नाही। गाडीला स्पीड आहे पण डायरेक्शन कुठे जायचं माहित नाही, तर ती कुठे चालणार आहे, कुठं पोहोचल हे कोणालाच माहित नसतं। कारण सिलेबस जर समजलेला नसेल ना तर परीक्षेचा पॅटर्न समजत नाही, परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते समजत नाही आणि कट ऑफ म्हणजे काय हेही त्यांना माहित नसतं। फक्त बस एक जस्ट करायचं म्हणून ते भिडलेले असतात। यावरती उपाय म्हणून काय की सर्वात अगोदर काय करायचं आहे की तुम्ही ऑफिशियल जो अभ्यासक्रम आहे ना, सिलेबस जो आहे ना तर तो नीट समजून घ्यायचा आहे। मी तर हे म्हणेल की तुम्ही अगोदर काय करायचं की स्वच्छ हस्ताक्षरामध्ये सिलेबस जो आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK GS, सामान्य ज्ञान, सगळा सिलेबस जो आहे ना तर तो लिहून ठेवायचा आपल्या हाताने। ज्यावेळेस तुम्ही लिहिता, प्रत्येक गोष्ट लिहून ज्यावेळेस पेपरवर येते ना तर त्यावेळेस आपलं डोकं चालायला लागतं। एक स्टडी प्लॅन तयार करायचा, वेळापत्रक करायचा, आठवड्याला कोणत्या वेळेला किती विषय, म्हणजे कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे पण ठरवायचं। जे वाचताय ना तर त्याचा पर्पस ठेवा, काहीतरी त्याचं मूळ उद्देश ठेवला पाहिजे। आज मी लेट्स से की पार्ट्स ऑफ स्पीच शिकणार आहे, ठीक आहे, मग त्यामध्ये नाऊन शिकणार आहे, प्रोनाऊन शिकणार आहे, काय शिकणार आहोत, ग्रामर सेक्शन जे आहे ना तर ते कव्हर होईल, म्हणजे पर्पस ठेवा, ठीक आहे। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की सुरुवात करण्या अगोदर ना आपल्याला दिशा ठरवायची आहे। डायरेक्शन असलेली मेहनतच ना डेस्टिनेशन गाठू शकते। दुसरी नंबरची चूक, सगळं वाचतात पण काहीच लक्षात राहत नाही। काय सगळ्यात ही सामान्य चूक आहे की ओव्हर रीडिंग करतात विद्यार्थी। काय करतात? ओव्हर रीडिंग करतात विद्यार्थी। दिवसभर वाचतो पण मन कुठंच लागत नाही। दुसऱ्या दिवशी जर विचारलं की बाबा काल काय वाचलं, किंवा सहज त्यांनी जरी विचार केला की आपण काल काय वाचलं ते आठवायचा प्रयत्न करायचा तर काहीच आठवत नाही। कारण काय की अभ्यास फक्त ना डोळ्यांनी करतात, मनानं होत नाही, नोट्स लिहित नाही आणि रिव्हिजन करत नाही। याच्यामुळं तुम्ही कितीही अभ्यास केला तर तो काय फक्त थोड्यापुरता, वेळापुरता तुम्हाला वाटतं की अभ्यास केलेला आहे, पण ॲक्च्युली ज्या वेळेस इन्फॉर्मेशन रिकॉल करायची, वेळेवरती इन्फॉर्मेशन रिकॉल करायची ज्यावेळेस गोष्ट येते ना तर त्यावेळेस तो जो सिलेबस आहे किंवा जो अभ्यास आहे तर तो रिकॉल होत नाही। बघा, गेम हा नाही आहे की तुम्हाला उत्तर येतं का नाही, उत्तर सगळ्यांनाच येतात, ठीक आहे। प्रश्न फक्त हा आहे की किती लवकर आठवतात, यांचाच गेम आहे। यावरती उपाय काय करायचा आहे तुम्हाला? ॲक्टिव्ह रीडिंग करायचं आहे। म्हणजे प्रत्येक पॅराग्राफ जो
तुम्ही पेज वाचणार किंवा पॅराग्राफ वाचणार, तर त्याच्यानंतर ना स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की नेमका हा पॅराग्राफ किंवा हा पेज आपल्याला नेमकं परीक्षेच्या दृष्टीने काय सांगत आहे. शॉर्ट नोट्स जे आहेत ना, तर त्यावरती त्या बनवायच्या. स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायला शिका. लिहिलं म्हणजे लक्षात राहतं. वाचणं म्हणजे फक्त डोळ्यांनी वाचणं नाही, मनाने लिहिणं म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासारखं आहे. आणि रिव्हिजन करायचं दर 3 दिवसांनी, 7 दिवसांनी आणि 15 दिवसांनी रिव्हिजन करायचं. ही पद्धत वापरली ना की तुमचं विसरणं थांबत. अभ्यासाचं वजन नाही आहे, लक्षात ठेवा. अभ्यासाची पद्धत बदलली ना की तुमचा परिणाम जो आहे तर तो नक्की बदल. आता पाहूया 3 नंबरची चूक. 3 नंबरची चूक म्हणजे काय की फक्त यूट्यूबवरच अवलंबून राहणं. तिसरी चूक जी आहे ना तर ती थोडीशी कठीण आहे पण खरी आहे. अनेक विद्यार्थी आज म्हणतात की सगळं काही यूट्यूबवर मिळतं, मग पुस्तक काय घ्यायची गरज आहे, कोर्स लावायची काय गरज आहे. हो, सगळं मिळतं, मान्य आहे, पण फक्त माहिती मिळते. यूट्यूबवरून तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन मिळते, माहिती मिळते, अभ्यास होत नाही. अननेसेसरी ॲड्स किंवा इकडच्या तिकडच्या नोटिफिकेशन आल्यानंतर आपला मेंदू जो आहे ना तर तो जास्त वेळेसाठी फोकस करू शकत नाही. यूट्यूबवर जो विषय समजतो ना तुम्हाला, तर तो फक्त 10% समजतो, 10% आहे. 90% जो आहे ना तर तुम्हाला स्वतःचा अभ्यास करायचा आहे, स्वतःच्या हाताने सोडवायचे आहेत, गणितं म्हणा लिहायचे आहेत, रिव्हिजन करायचं आहे आणि त्याच वेळेस ते तुमच्या लक्षात राहणार आहे. रँडम डिसऑर्गनाइज्ड यूट्यूबचे व्हिडिओ जर तुम्ही नुसते पाहत राहिले तर त्याने फक्त तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल की मी खूप करतो आहे, पण असलियतमध्ये तुमचा अभ्यास जो आहे तर तो झिरो राहिलेला असणार आहे. आणि यावरती उपाय म्हणून काय करायचं आहे, 1 किंवा 2 जे ट्रस्टवर्दी चॅनल असतील, काही स्रोत असतील ना तर तेच निवडा. यूट्यूबचं एखादं चॅनल किंवा 1-2 चॅनल असेल किंवा विशेष करून ज्या सरांचं शिकवलेलं आपल्याला कळतं, कनेक्ट होतं, एनर्जी येते, अशा शिक्षकांचे व्हिडिओज पहा. काही पुस्तकं जे असतील तर ते एकच पुस्तक ठेवा, ते 10 वेळेस वाचा. आणि लक्षात ठेवा, जे तुम्ही शिकताय त्याची वहीतून नोंद करायला शिका. रोज ऑफलाईन प्रॅक्टिस ठेवा. ऑफलाईन प्रॅक्टिस म्हणजे फक्त वही आणि पेन, बस, बाकी दुसरं काही नाही. वही, पेन, पुस्तक, बस, बाकी काही नाही. यूट्यूब जे आहे ना हे जरूर मार्गदर्शकाचं साधन आहे, पण ते तयारीचं साधन नाही. आणि लक्षात घ्या, तयारी कागदावर होते, तयारी मोबाईलवर होत नाही. चूक नंबर 4, नवीन विद्यार्थी जे आहेत ना तर ते मॉक टेस्ट घ्यायला टाळतात आणि स्वतःचं जे आहे ना तर ते मूल्यांकन करत नाही. ही चूक 90% विद्यार्थी करतात. लोक म्हणतात किंवा विद्यार्थी म्हणतात की मी अभ्यास करतोय, पण ज्यावेळेस ॲक्च्युअल टेस्ट येते ना तर त्यावेळेस काहीच जमत नाहीये. म्हणजे त्यांना काहीच माहीत नसतं. अक्षरशः 2 तासाच्या एक्झाममध्ये त्यांच्याकडून पूर्ण पेपरसुद्धा वाचता होत नाही. कारण काय आहे की मॉक टेस्टमध्ये मार्क येतील याची भीती, मार्क कमी येतील याची त्यांना भीती वाटते आणि तयारी पूर्ण होत नाही. ह्या भीतीला मोठं होऊ देऊ नका, ठीक आहे. हे थांबवा, म्हणून थांबायला शिका, ठीक आहे. वेळेचं नियोजन नसतं आणि या गोष्टीमुळे काय आहे की मॉक टेस्टला तुम्हाला किती वेळ लागतो आणि तुम्ही किती वेळात सोडू शकता याने तुम्हाला वेळेचं नियोजन करायला आहे. ॲक्च्युअल रणांगणामध्ये ज्यावेळेस आपल्याला लढायचं आहे तर त्याची ती रंगीत तालीम असते. म्हणून दर रविवारी एक फुल लेंथ मॉक टेस्ट घ्या. आपल्या या कोर्समध्ये आपल्याला दर रविवारी एक फुल लेंथ मॉक टेस्ट असते. तयारी किती झाली असली तरीही आपण, म्हणजे काही बाकी जरी असली किंवा काही जरी असली तरी आपण प्रत्येक रविवारी जो झालेला टॉपिक आहे किंवा जेवढं झालेलं आहे तर त्यावरती आपण वीकली टेस्ट घेत असतो. टेस्ट नंतर ॲनालिसिस करत जा, ठीक आहे. आपणही ॲनालिसिस प्रोव्हाइड करतो. विषय कोणते चुकले, कुठला प्रश्न चुकला, का चुकला, कुठे जास्त वेळ गेला, याचं ॲनालिसिस करायला लागतं. आणि प्रत्येक टेस्ट नंतर ना एक मिस्टेक बुक तयार ठेवा, म्हणजे त्यात आपलं काय चुकलं हे जर लिहिलं ना तर पुढच्या वेळेस ती चूक होणार नाही. बिलीव्ह मी, जे आपण मॅनिफेस्टेशन करतो किंवा जे आपण लिहितो ना तर ते नक्कीच चांगलं होत असतं. आपल्याला चुका अवॉइड करायच्या आहेत तर लिहून ठेवल्यानंतर त्या चुका होणार नाही. आपल्याला आयुष्यात जर काही बनायचं असेल लिहून ठेवा, तर त्या गोष्टी नक्कीच ज्या आहेत, हे जे नेचर आहे, कुदरत आहे, हे जे देव जे म्हणतात ना तर हे सगळं तुम्हाला देण्यासाठीच आहे. फक्त तसे शर्थीचे प्रयत्न असले पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, मॉक टेस्ट म्हणजे आरसा आहे. ती दाखवते की तुम्ही कुठं आहात आणि तुम्हाला कुठं सुधारायची गरज आहे. 5व्या नंबरची चूक आहे, नॉर्मली नवीनच नाही पण जुने जे विद्यार्थी आहेत त्यांची पण चूक असते, ती म्हणजे कन्सिस्टंट न राहणे. म्हणजे एक दिवस जोर लावून अभ्यास करतात आणि दुसऱ्या दिवशी 0. ही जी ना ही सगळ्यात शेवटची आणि सर्वात घातक अशी चूक आहे. बरेच विद्यार्थी आपल्या पहिल्या आठवड्यात ना, म्हणजे ज्यावेळेस कोर्स वगैरे लावतात तर 5-5, 6-6 तास अभ्यास करतात आणि दुसऱ्या आठवड्यात म्हणतात आज मन नाही आहे, नंतर करू, आज बोर झालो, राईट. मग हीच तयारी काय होते की 3 दिवस बंद होते, नंतर पुन्हा सुरू, नंतर पुन्हा बंद, पुन्हा सुरू, पुन्हा बंद, असं त्यांचा पॅटर्न राहतो. म्हणजे मोटिवेशन जे आहे ना तर ते फक्त काय नावापुरतंच असतं ते, ठीक आहे. काही रुटीन नाही आहे, म्हणजे अभ्यासाची गोडी नाही आहे आणि अभ्यासाची सवय नाही आहे.
अभ्यासाचा निश्चित वेळापत्रक नाही. मान्य आहे की आपल्याला ती गोष्ट करायला आवडत नाही आहे, ठीक आहे, तरी पण मन जर सांगत असेल आणि माइंड जर सांगत असेल की गरजेचं आहे आणि तुम्ही जर तत्परतेने उठून करत असाल तर तुम्हाला निश्चित काय म्हणतात की वेळापत्रक आणि रुटीन जे आहे तर ते आहे. आणि तुम्ही स्वतःवरती किती प्रेम करता आणि स्वतःचं आयुष्य आणि आपल्या घरच्यांचं आयुष्य बदलण्यासाठी किती प्रयत्न करतात याची तुम्हाला प्रचिती येईल. मोबाईल आणि मित्र जे आहेत ना, तर हे डिस्ट्रॅक्शन आहे, हे अवॉइड करा. रोज ठराविक वेळ ठरवा आणि एक ठराविक जागा ठरवा. म्हणजे सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत स्पेसिफिक एका जागेवरती बसून तुम्ही अभ्यास करा, कारण त्या जागेची जी आहे ना तर ती एनर्जी असते, ठीक आहे, त्या वेळेची एक एनर्जी असते. मोबाईल दूर ठेवा, फ्लाईट मोडवर ठेवा, मन शांत ठेवा, ठीक आहे. मोबाईलचे जे नोटिफिकेशन असतील तर ते बंद करून ठेवा. आठवड्याला एक छोटं छोटं लक्ष घ्या आणि असं असं समजून चला की मला आता या हप्त्यामध्ये मला इंग्रजी व्याकरण संपवून टाकायचं आहे किंवा मला पार्ट्स ऑफ स्पीच संपवून टाकायचं आहे. जो कुठला विषय घेणार ते करायचं. प्रत्येक रविवारी जे आहे ना तर ते स्वतःला सेल्फ चेक करायचं आहे. लक्षात ठेवा, सातत्य, कन्सिस्टन्सी म्हणजे यशाचं दुसरं नाव आहे. रोज थोडं का होईना पण अभ्यास करत जा, थांबवू नका, ठीक आहे. आणखी एक बोनस जी चूक माझ्या या 8-10 वर्षाच्या निदर्शनास, म्हणजे अभ्यासातून निदर्शनास आली, ती म्हणजे इतरांचे वेगाशी किंवा इतरांशी स्पर्धा करणे किंवा तुलना करणे. आता हे सगळ्यात जास्त भावनिक आहे आणि सगळ्यात जास्त धोकादायक पण आहे. एखाद्या मित्राने परीक्षा दिली, पास झाला आणि आपण पास नाही झालो तर तेव्हा मनात येतं की मी मागं पडलो. लक्षात ठेवा, प्रत्येकाची पार्श्वभूमी जी आहे ना तर ती वेगळी असते, वेळ वेगळी असते, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात, ठीक आहे. तुमचा प्रवास हा तुमचाच आहे. इतरांचा निकाल पाहून ना प्रेरणा घ्या, पण त्यांच्यासोबत स्पर्धा नका करा. स्वतःची प्रगती रोज मोजायला शिका. कालपेक्षा आज मी किती शिकलो हे लक्षात घ्या. मन शांत ठेवा, परीक्षेचं टेन्शन नका घेऊ. कन्सिस्टन्सी फक्त जी आहे ना तर ती महत्त्वाची आहे. आता या चुका टाळायच्या कशा, स्टेप बाय स्टेप ऐकून घ्या. प्लॅनिंग करायच्या अगोदर प्रत्येक रविवारी जो आहे ना तर म्हणजे रविवारपर्यंतचं एक आठवड्याचं प्लॅन करायचं आहे. सोमवारी मराठी, मंगळवारी गणित, बुधवारी जी के, असं लहान लहान टार्गेट, जे मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, जे जर तुम्हाला वाटेल ते टार्गेट घ्यायचं आहे सेल्फ स्टडीसाठी. नंबर 2ला काय करायचं आहे, तुम्हाला टार्गेट केलं, आता डेली रुटीन पण बनवायचं आहे. दररोज ठरलेला वेळ जो आहे तर तो तुम्हाला ॲज अ रुटीन म्हणून फॉलो करायचा आहे. रुटीन जर तुम्ही फॉलो केलं, जर तुम्हाला सवय लागली, डिसिप्लिन जर झाला तर तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही. स्वतःवरती जर तुम्ही प्रेम करत असाल ना तर त्या प्रेमाचं सगळ्यात मोठं प्रखर नाव जे असेल ना तर ते आहे डिसिप्लिन. मोटिवेशनची गरज जी आहे ना तर ती कमजोर लोकांना असते. डिसिप्लिन इज अ प्युरेस्ट फॉर्म ऑफ सेल्फ लव्ह. रिमेंबर दॅट. प्रत्येक दिवस जी आहे ना तर ती थोडी थोडी प्रॅक्टिस करा. PYQ सोडा, प्रश्न सोडवा, टेस्ट लिहा, नोट्स ज्या आहेत ना तर त्या काढा, संकल्पना समजावा, ठीक आहे. समजून घेण्यापेक्षा समजून सांगायचा प्रयत्न करा. कोणतीही गोष्टीचा जर अभ्यास तुम्ही इतरांना समजून सांगण्यासाठी करता तर त्यावेळेस तुमची तयारी जी आहे ना तर ती खूप जय्यत झालेली असते. आणि शेवटी काय करा, रिव्हिजन घ्यायला शिका. दर आठवड्याला एक दिवस का होईना, जेवढं आपण अभ्यास केलेला आहे त्याची पुनरावृत्ती करा, रिव्हिजन करा. वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी फक्त रिव्हिजन हेच एक रामबाण औषध आहे. लक्षात ठेवा. टेस्ट आणि ॲनालिसिस पण घेत जा. दर 7 दिवसाला म्हणा, 15 दिवसाला फुल मॉक टेस्ट आपल्या तर 7 दिवसाला होणारच आहे. कमजोर भाग ओळखायचा आहे तुम्हाला आणि जो आपला कमजोर भाग आहे त्याच्यावरती पुढच्या हप्त्यामध्ये चांगलं काम करायचं आहे. लक्षात ठेवा, टॅलेंटपेक्षा सवय जी आहे ना तर ती मोठी काय आहे सगळ्यात कधी असते. तलाठी परीक्षा अवघड नाही आहे, फक्त सातत्य पाहिजे. सातत्य ठेवणं, टिकवणं, तयार करणं हे अवघड आहे. ही परीक्षा स्पर्धा नाही आहे. ही जी परीक्षा आहे ना तर ही स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. तुम्ही गावातले असाल पण तुमच्यात दम असेल तर तुम्ही अधिकारी होऊ शकता. आज चुका ओळखा, त्यावर काम करा आणि पुढच्या 6 महिन्यात स्वतःचं तुम्ही रूपांतर जे आहे तर ते बघू शकता. तुमचं नाव यादीत यायला वेळ लागेल पण तुम्ही लायक व्हायला आजपासून सुरुवात करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तलाठी भरतीसाठीची स्टेप बाय स्टेप तुमचा सिलेबस ब्रेकडाऊन कसा असायला पाहिजे आणि प्रत्येक विषयासाठी तुम्ही किती वेळ द्यायला पाहिजे, सगळं काही इन डिटेल पाहणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. जर तुम्ही तलाठी भरतीसाठी 2026मध्ये जर तुम्ही इच्छुक असाल प्रखरपणे तर नक्कीच तुम्ही ई-स्वयंचं हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ठीक आहे. जर तुम्हाला आवडला तर नक्की कोर्स परचेस करा किंवा जर काही आणखी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, माझ्याशी जरी बोलायचं असेल तरी 7066-155-355 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. अर्थात मी अवेलेबल असेल तर नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल. आता पुरतं एवढंच. थांबतो. राम राम.